येईल तर पहिलं षटक घेऊन मिस्टर जतीन सज्ज होतोय. पहिला बॉल यावेळेला ड्राईव्ह केलाय समोर चेंडू ओढला फेकी बेगवान. ओहो हो हो थर्ड अंपायरला रेफर केलंय परंतु काय जबरदस्त फेकी होती. काय खेळकर घडणार आहे जाऊया आपण थर्ड अंपायर जिकडे टेक्निकल इश्यू डीपी नेटवर्क या कॉल साठी आणि पंच सॉफ्ट सिग्नल सांगायचं आहे. येस सॉफ्ट सिग्नल आउट आहे. गुरुदत्त ग्रामस्थ मंडळाचे आशुतोष पाटील यांचं हार्दिक स्वागत आमच्या रंगमंचावरती. आमच्या मुख्य स्क्रीनवर जे आपल्याला पाहायला मिळतंय फेकी केली होती वेगवान फेकी होती आणि डिसिजन अजून पेंडिंग आहे. यस OUT गॉन. क्या ये सबसे बड़ी गलती है. हा कॉलअप होता की नाही आहे याचं उत्तर येणारी कालवेल सांगणार आहे परंतु मोठा हादरा नितेश पाटीलला मैदान सोडावं लागलंय. पहिला हादरा तेजस अलेन संघाला गॉन. कौस्तुभ खरंच नितेश गेला आणि खरं तर रोमहर्षक विजय जणू साजरा केला तो साईबाबी संघाने. कारण ते त्यांना माहिती आहे की महत्वाची विकेट आहे नितेशची. कारण जर नितेश जर टिकला तर 4 ओव्हर काही धमाका करू शकतो या मैदानामध्ये. ऑफरवर ऑफर धमाका देऊ शकतो समोरच्या संघाला. असा नितेश बाद झालेला आहे. कौस्तुभ नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतं मिस्टर कौरंग गवली. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू साईबाबीचा थोडासा हो यावेळेला लेस्टनच्या बाहेर आहे. असे आमचे पंच ऑफिशियल पंच शुक्रवारपासून या स्पर्धेमध्ये जोडले गेले आहेत. गंभीर सर या ठिकाणी आमच्या दिशेने वलत आहेत. 9 चेंडू घोषित केलाय. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 1 धाव धावपलकावर मोठा फटका समोर. हो क्या बात आहे. फेकी केली आणि अजून एक डिसिजन पेंडिंग मध्ये येणार आहे. खरंच कौस्तुभ कालच्या दिवसामधील जो आपण हितांश इलेव्हनचा सामना पाहिला होता आणि निर्मल सीसी खरं तर 5 वेळा पंचांना रिव्ह्यू घ्यायला लागला आणि अटीतटीची अशी लढत कालच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळाली. पंच गंभीर यांनी सुद्धा रिव्ह्यू घेतलेला कारण काही अटीतटीचा सामना आहे काहीही होऊ शकतं आणि आमच्या DBNच्या टीमला त्यांनी प्रचारण केलेलं आहे. एक मिनिट थांबवतो. थँक्यू गंभीर सर या. गंभीर सर या. टाइमर थांबव.
थँक्यू डीजे. खरं तर सर्वांच्या दिलाची धडकन वाढलेली असेल. पंच आपले निर्णय देतीलच मैदानातून. आणि बोट हवेमध्ये आणि दुसरा हादरा तेजस 11 संघाला तो करण गवळीच्या रूपामध्ये बसलेला आहे डीजे. थँक्यू. अखेरकार काय घडलं होतं, समोर फटका एक्झिक्यूट केला, एका हाताने चेंडूला अडवलं आणि त्यानंतर फेकी करणं सोपं नाही आहे. आणि ते सुद्धा आतापर्यंत सुमितने करून दाखवलं ना. अखेरकार ते विकेट सुद्धा आली गेली होती. इकडे अडचणी वाढल्यात आणि अडचणी वाढत असताना आता पूर्णपणे 2 बॅटर असे मैदानाच्या आतमध्ये आहेत की संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आली गेली. आणि जबाबदारीला पार पडत असताना किती धावांपर्यंत पोहोचतील हे सुद्धा बघणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच कौस्तुभ. अजूनही तेजस 11चे प्लेइंग लिस्ट पाहिली तर अजूनही त्यांच्याकडे चांगले बॅटर आहेत. आता 2 सलामी अजूनही फलंदाज म्हणजे नयन कालुस्तेचं नाव BPL मध्ये ज्यांनी खरंच गाजवली, विमल सिंग असतील, दोघंही अजूनही मैदानात ठाकलेले. म्हटलं की विमल सिंग आहे, अजूनही सामना रंगलेला आहे मैदानातून डीजे. थँक्यू विमल सिंग ॲज अ कॅप्टन. बॅटमधून चौकार आणि आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावपलकावर 2 गडी बाद. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि क्वार्टर सुपर 12 मधील दुसरा सामना जो आपल्या भेटीला आलाय. जतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी नाही आहे परंतु डॉट बॉल, निर्धाव चेंडू. परंतु खरंच वेळेवरती चौकार आला कौस्तुभ. आणि ज्या आशा होत्या त्या पल्लवित झाल्या खरं तर या संघाच्या तेजस 11च्या. अजूनही विमल सिंग, नयन काळुस्ते अजूनही मैदानात आपला खेळ करताना. हलक्या हाताने टोळवलेले चेंडू, धावसंख्येत भर. 1 षटकानंतर धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 7. आणि ज्या संघांना विनंती आहे, ज्यांची फॉर्मॅलिटी बाकी असतील त्यांनी मंडळाकडे येऊन करून द्यायचे आहे. 1 षटकानंतर धावसंख्या झाली ती 7. पाहूया साईबाबी संघ तर चमत्कारच करतोय क्षेत्ररक्षणाच्या बाबतीमध्ये कौस्तुभ. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावपलकावर 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत तेजस 11चा संघ नयन कालुष्टे विमल सिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर दुसरं षटक मार्गस्थ. नवीन गोलंदाज सुमित कदम गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. बॅकफुटला समोर, ओहो क्या बात है, फेकी झाले, ट्रम्पल. ये भी सबसे बड़ी गलती होने वाली थी लेकिन बच गए. खरंच गचाळ क्षेत्ररक्षण चांगला चौकार अडवला. परंतु मला वाटते नयन कालुस्ते जर बाद झाला असता तर चित्र वेगळं बघायला मिळालं असतं मैदानामध्ये. आणि सर्व फिल्डर कानमंत्र देताना की माइंड फ्रेश गेम खेळा, जेणेकरून आपण चांगला गेम या मैदानात दाखवू शकतो. आणि आपण पाहू शकतो कौस्तुभ की प्रेक्षकांनी भरलेलं मैदान आहे. अजूनही थोड्याच वेळात अजूनही गर्दी होईल. जसे जसे सामन्याला रंगत होईल तसं तसं मैदान भरलं जाईल प्रेक्षकांनी. दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा धावपलकर 6 ते सरासरी पर्यंत. त्यामधून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, 2 गडी बाद झाल्यात आणि दोन्ही किती महत्वाचे गडी बाद झाल्यात. ते 2 रन आउट. नितेश पाटील ही सुद्धा चेंडू न खेळता त्याला डगआउट मध्ये जावं लागलं होतं आणि त्यानंतर करण गवलीला सुद्धा बाद व्हावं लागलं होतं. इकडून 2 खेळाडूवर खूप मोठी जबाबदारी येऊन राहिली. परंतु काय जबरदस्त आतापर्यंत फाईट बॅक दिले साईबाबी संघाने. नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि जे निर्णय आतापर्यंत घेतलं होतं ते पहिल्या 9 चेंडूमध्ये सक्सेस होताना दिसतंय. खरंच त्यांना माहिती आहे की नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण अर्धी मॅच जिंकलो असं वाटतंय. परंतु तेवढंच ते निर्णय त्यांचा योग्य ठरवताना मैदानामध्ये साईबाबी संघ आणि विमल सिंग आणि नयन कालुस्ते तितक्याच ताकदीने आपल्या खोऱ्याने धावा जमवताना आपल्या संघासाठी त्यांना माहिती आहे एक धाव महत्त्वाची आहे. आणि आता त्याशिवाय आपलं काही खरं नाही. जर धावा ठोकल्या तर समोरच्या धावाला प्रतिस्पर्ध्यानं आपण नमवू शकतो असं त्यांना दोघांनाही माहिती आहे. आणि नयन कालुस्ते पुन्हा एकदा, परंतु निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 10 धावा धावपलकावर 2 गडी बाद. 2 खेळाडूंमधून चर्चा होते. चर्चा महत्वाची आहे. चर्चा का महत्वाची आहे, कारण आता 2 षटकं संपणार आहेत. येणाऱ्या 2 षटकामध्ये ती धावांपर्यंत पोहोचायचं आहे.
किती धाबांचं टार्गेट सेट करायचं आहे सायबा बी संघासमोर येणारे कालवेळ सांगणार आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फेकी वेगवान सिंगलसाठी. थरकेरकर 2 षटकांचा खेळ संपलाय. 11 धावा धावफलकावर 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना तेजस इलेव्हनचा संघ सायबा बी संघासमोर. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. तुमचा हिशोब आम्हीच करू नका आडवत जाऊ कुणी. तुमचा हिशोब आम्हीच करू नका आडवत जाऊ कुणी. आमचा बैल आटत पळतोय बघा वाघावानी. आमचा बैल आटत पळतोय बघा वाघा. नक्कीच धन्यवाद डीजे. आणि भरत सरांकडनं आपल्याला एक खुशखबर आहे, ती म्हणजे लंबोदर चषक 2025चे अनाऊन्समेंट झालेले आहे. ती म्हणजे 8 मार्च आणि 9 मार्च अशी 16 टीमची ही 11,000 रुपये एंट्री लंबोदर चषक अनाऊन्स झालेला आहे. ते 8 मार्च आणि 9 मार्च रोजी. साहिल नवीन गोलंदाज लेग स्टंपच्या बाहेर असं आमच्या पंचांनी सांगितले. त्यांचे पंच आमच्या दिशेने वळतायत. गंभीरसह तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला गेलाय. 12 धावा धावफलकावर 3रं षटक मार्गस्थ आहे. साहिल नवीन गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईक एंडला नयन. मोठा फटका ऑन साइडला. ओहो ये क्या हुआ. 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला. सी मार्ग पार. एमपीएल चौकार. ओरिजिनल लय डेंजर केला साऱ्यांचा पत्ता गुल. किंग ओरिजिनल लय डेंजर केला साऱ्यांचा पत्ता गुल. आर येऊ द्या कोणी पण बादशाहचा भाई पॉवरफुल. थँक्यू. मनीष शिंदोळीकर याचं कॅप्टन त्या ठिकाणी होते आणि थोडीशी चुकी झाली होती आणि त्या चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये आलं होतं. नक्कीच कौस्तुभ. 2 त्यांचे गडी बाद झाले आणि ज्यांनी पत्ता गोल केला तो असा नयन पॉवरफुल या मैदानातून आपली पॉवर दाखवताना आपल्या बॅटमधून आणि साहिलला भेदक मारा करताना आणि पुन्हा दुसरा चौकार नयन काळुसेच्या बॅटमधून डीजे. आमचा भाई पॉवरफुल. येऊ द्या कोणी पण बादशाह क्रिश भाई पॉवरफुल. थँक्यू डीजे. आमच्या मुख्य स्क्रीनवरती पहा फुल टॉस चेंडू कॅपमधून प्रॉपर टायमिंग आणि त्यानंतर 2 खेळाडूंच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला चौकारासाठी. पहा 2 गडी बाद झाले होते पहिल्या 3 चेंडूमध्ये. त्यानंतर कुठल्याच प्रकारचा दबाव नाही घेतला. ही सर्वात जमेची बाजू आतापर्यंत तेजस इलेव्हन संघासाठी झाली गेले. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. येस पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. नक्कीच कौस्तुभ. लॉसन म्हणाला की नाणेफेक करताना की 2 रविवारचे आम्ही विनिंग मुवमेंटर आहोत. आमचं नक्कीच ही 3रा रविवार आम्ही आमचे मनोबल उंचावलेले असेल, आमच्या फिल्डरांचे मनोबल उंचावलेलं असेल आणि आम्ही टुर्नामेंट जिंकू असं त्याने एक आपल्या सर्व संघांना एक आश्वासन दिलेलं, आत्मविश्वास दिलेला आहे तो लॉसन कोरिया. पाहूया नयन आपला खेळ दाखवताना मैदानातून आग ओकतोय आपल्या बॅटमधून नयन. पुन्हा एकदा हलक्यातनं सन्मान ऑन साइडला दिशा दिली गेले सिंगलसाठी. 2.3 चेंडूचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावर 2 गडी बाद. साहिल गोलंदाजी मार्कवर आहे. 3रं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तेच चौकारानंतर स्ट्राईक रोटेट करणं हे गरजेचं आहे आणि आतापर्यंत दोन्ही बॅटरने तेच केले गेले. नक्कीच मृदुल. खरंच हे चांगलं कॉम्बिनेशन नयन आणि विमल सिंग आपले 2 चांगले गडी बाद झाले असताना कशा पद्धतीने सामना मैदानात रंगवायचा हे दोघांना चांगलं ठाऊक आहे. आपल्या खांद्यावरती आपल्या संघाची धुरा आहे हे दोघांना चांगलं ठाऊक आहे आणि असा आपल्या संघाला साजेचा खेळ या MPLच्या मैदानातून करताना दोघंही नयन काळुसे आणि विमल सिंग दोघंही फोपावल्यात. पाहूया एका धावेने समाधान. साहिल 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 24. सरासरी मला वाटते 8ची चालू आहे कौस्तुभ. 8-24 अशी सरासरी 3 षटकानंतर झालेले डीजे. थँक्यू डीजे. चला दोन्ही कॅप्टन आई एकवीर नारंगी प्लेयर्स SP टॉस कपाच्या दिशेने येऊन थांबा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस सुद्धा केला जाणार. नक्कीच कौस्तुभ. आपण कालचे शुक्रवार आणि शनिवारचे दिवस पाहिले तर पहिला बॅटिंग करणारा जो संघ आहे तो काहीसा ढिला पडत होता, परंतु आजच्या दिवसामध्ये जो काहीतरी खेळपट्टीने वळण घेतलेला आहे. 30 अबव रन्स होत आहेत. आता जर पाहिलं तर आत्ताची सद्यस्थिती आहे ती 3 षटक आणि 24 धावा झालेल्या आहेत. आता जर या 6 चेंडूमध्ये जर 7-8 किंवा 10 धावा आल्या तर 30 क्रॉस होईल आजचा दुसरा सामना हा या खेळपट्टीवरचा.
आर्यन नवीन गोलंदाजी मार्कवर जिकडे शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. 24 धावा धावपलकावरती आहेत आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. आर्यन समोर, नयन पहिला बॉल समोर. ओहो, फेकी झाले अखेरकार आणि आले उत्तर फेकीला. विमल सिंग बॅक टू द पवेलियन. गॉन. किंग मेकर संदीप भाने किंग मेकर संदीप भाने किंग मेकर अरे त्याच्या नावात लय हाय पावर ठरलाय आज तो एक नंबर ठरलाय आज तो एक नंबर ठरलाय आज तो एक नंबर त्याच्या डॅश दादाने जिंकतोय दादा बघावं सारंच दिलं त्याच्या डॅश दादाने जिंकतोय दादा. धन्यवाद. आणि गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या वतीनं आज या ठिकाणी मास्टर म्हणजे 40+ सामना आयोजित केलेला आहे. तो म्हणजे आमच्या गुरुदत्त ग्रामस्थ मंडळाचे माजी खेळाडू जी गुरुदत्त संघाची धुरा काही काळामध्ये ज्यांनी गाजवली असा त्यांचा एक मास्टर प्रेक्षणीय सामना या मैदानातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तो आजच्या दिवसांमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाल्याचं कॅप्टन लॉसन कोरिया. ओहो, मोठा फटका मारायचा प्रयत्न चेंडूला. क्या बात. बॅटची एज पाठीमागे चेंडूला अडवलं होतं, फेकी सुद्धा झाली होती परंतु आर्यनने थोडीशी चुकी केली होती. खरं तर आर्यनकडनं ह्या 2 चुका झाल्या. खरं तर 2 त्या धावचीत होता त्याने खरं तर गमावले. आर्यन थोडंसं मला वाटतं फंबल झालेलं आहे, अंडर प्रेशर आहे. मला वाटतं चुचू त्याला कानमंत्र देताना साहेबा बी संघाचा एक ज्येष्ठ खेळाडू ज्याची ओळख आहे असा आमचा चिचू चांगला एक फलंदाज आहे. आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतो. 24 रन 24 धावा धावपलकावर शेवटचे चार चेंडू या पहिल्या इनिंगमध्ये. हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगलसाठी. 25 धावा धावपलकावर आहेत. तिचा पल्ला आपण म्हणलं होतं हलकेश आता तो आता पल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न असणार आहे. नक्कीच प्रयत्न म्हणजे कारण काय लॉसनला माहिती आहे की आपला ज्याने आता धुरा सांभाळले असा नयन अजूनही मैदानात आहे. त्याला स्ट्राईक रोटेट करणं फार गरजेचं आहे, त्याला उभं ठाकणं गरजेचं आहे. तो काहीही करू शकतो. चौकाराची गरज असताना चौकार मारतो म्हटलं, परंतु बोल्ड, क्लीन बोल्ड. बक्षीस तुला मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. थँक्यू टू से 25 रन. काय जबरदस्त कमबॅक आहे शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, एकच धाव दिले आणि एक गडी बाद केला. भावेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 25 धावा धावपलकावर. पुन्हा एकदा आर्यन सज्ज होतोय. लेग स्टंपच्या बाहेर. येस, पंच आमच्या दिशेने वलतायत. वाईट चेंडू घोषित केला. 26 धावा धावपलकावर ते शेवटचे 2 चेंडूचा खेळ येणे शेष 2 खेळाडूंमधून चर्चा झाली गेली. काय खेळकर चर्चा झाली गेली असेल याचं उत्तर येणाऱ्या 2 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साईडला. चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत सिंगल रन. लास्ट बॉल टू गो. 27 रन. खरं तर या चेंडूवरती जर चौकार आला तर काही तर चित्र बदललेलं दिसेल आणि लॉसन पलटे एवढी क्षमता लॉसनमध्ये आहे की चौकार मारू शकतो. पाहूया शेवटचा चेंडू या षटकातील आणि या सामन्यातील. थोडासा बदल क्षेत्ररक्षकमध्ये. 27 धावा 27 रन. लास्ट बॉल टू गो आफ्टर फर्स्ट इनिंग. आर्यन सज्ज होतोय. लॉसन कोरी ऑन स्ट्राईक. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. फेकी होईपर्यंत सिंगल ड्र. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 28 धावा धावपलकावर 29 धावांचं टार्गेट सेट केलंय तेजस 11 संघाने साहेबा बी संघासमोर. चला दोन्ही कॅप्टन आल्यात का? आई एकवीर नारंगी, त्यानंतर प्लेयर्स SP. चला दोन्ही कॅप्टन या. इनिंग ब्रेक झाला त्यामुळे टॉस सुद्धा लगेचच केला जाणार आहे आणि आपण टॉस कपाच्या दिशेने दाखवला. मृदुल मेहर, चला मृदुल मेहर या, टॉस करून घ्या.
येस थँक्यू डीजे. चला इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जातो. एकीकडे आई एकविरा नारंगीचा संघ तर दुसरीकडे प्लेयर्स SP. एकीकडे सिद्धू आहे तर दुसरीकडे पियुष आहे. आदरणीय सन्माननीय आशुदादा पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग केला जातो. एकीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब आहे तर दुसरीकडे MPL असा कॉल देण्यात येईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते MPL तर दुसरीकडे गुरुदत्त क्रिकेट क्लब असा कॉल द्यायचा आहे. सिद्धू MPL असा आवाज येतोय आणि MPL येतोय अर्थातच टीम प्लेयर्स SP संघ नाणेफेकीचा कॉल जिंकतोय. सिद्धू काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. इथे येऊन कसं वाटतंय? त्या दिवशी अनुपस्थित होतात, आज या MPL मध्ये येऊन कसं वाटतंय तुला? खूप बरं वाटतंय पहिलं तर की त्या दिवशी मला खेळायला भेटलं नाही. थोडं ऑफिसचं काम होतं त्यासाठी मला मीटिंगला जावं लागलं. पण आज मी संधी साकारली की मला खेळायचंच आहे. कारण की गेल्या वेळी जो आम्ही परफॉर्मन्स केलेला तोच परफॉर्मन्स आता दाखवून आम्हाला विजयकडे पुढे वाटचाल करायची. अजून एक प्रश्न असेल सिद्धू, पाठची 2 वर्ष मला वाटतं आपण रनरअप होते. प्लेयर्स SPचा संघ यंदाच्या सीझनमध्ये कशा प्रकारची तयारी आहे, काय म्हणेल ह्या स्पर्धेबद्दल? पाठचे 2 वर्ष आम्ही रनरअप होतो. ह्या वर्षी हाच विचार आहे की 2 वर्ष रनरअप आहे, ह्या वर्षी विनर बनून आपण ही टुर्नामेंट जिंकायचीच आहे काही करून. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चालू असणारा सामना आहे त्यामुळे खूप साऱ्या दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. गो टू कौस्तुभ मेहर. थँक्यू. चला आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा धावपळकावर 29 धावांचा पाठलाग आहे. जिकडे जतीन आणि गौरव यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे तर पहिले षटक सुरू आहे आणि अमर मात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हातानं सन्मान दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल पहा टार्गेट फक्त 29 धावांचंच आहे. त्यामुळे 2 बॅटर कशा प्रकारे विचार करणार आहे त्या धावांचा पाठलाग करत असताना आणि गोलंदाज कशा प्रकारे विचार करणार आहे गोलंदाजी करत असताना या सर्व गोष्टी करणं मैदानाच्या आतमध्ये इतकंच महत्त्वाचं असणार आहे. पुन्हा एकदा सिंगल रन. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 धावा धावपलकावर पहिल्या षटक मार्गस्थ 29 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा अमर मात्रे मोठा फटका. हो हो ये क्या हुआ? चेंडू सी मार्ग पार. MPL चौकार. चौकार षटकार मारून धाव. थँक्यू. ऍक्शन रिप्ले. फटका प्रॉपर टायमिंग समोर एक्झिक्यूट केला गेला होता परंतु त्या ठिकाणी चुकी झाली. कारण त्या ठिकाणी होते चुकी झाली होती आणि चुकीचं रूपांतर चौकारामध्ये गेलंय. जतीनच्या बॅटमधून चौकार आलाय. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत धावपलक 8 धावा धावपलकावरती आहेत. जिकडे 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. हलक्या हातानं पुन्हा एकदा तेच घडलंय. दिशा देण्याचा प्रयत्न. सिंगल रन. 9 धावा धावपलकावर 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनबेलपाडा प्रीमियर लीग 2025 5वं पर्व शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. जिकडे शुक्रवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. इकडे अखेरकार काय घडलंय? यस पंच थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. चेंडूला आरपार घालव चॅलेंज तुला. चेंडूला आरपार घालव चॅलेंज तुला. षटकार मारून दाखव भावड्या मला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. एक षटकार मारून दाखव भावड्या मला. खेळात दम तू दाखव भावा. नावाची तुझ्या होऊ दे हवा. खेळात दम तू दाखव भावा. नावाची तुझ्या होऊ दे हवा. तुझ्या क्रिकेट संघाचा बॅट्समन आहे तू भला. तुझ्या क्रिकेट संघाचा बॅट्समन आहे तू भला. एक षटकार मारून दाखव
डिसिजन अजूनही पेंडिंग आहे आणि आमचे पंच मैदानाच्या दिशेने जात आहेत. नखिरकार डिसिजन तिकडून येणार. येस ओ यू टी गॉन. आमच्या मुख्य स्क्रीनवर सुद्धा आपण पाहू शकतात की अखेरकार या चेंडूवर काय घडलं होतं. पहिल्या विकेटचं पतन आणि गौरवला मैदान सोडावं लागलंय. गॉन. ओव्हर झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर 29चा पाठलाग, 1 गडी बाद आणि आता गौरवला रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलं होतं. नवीन बॅटर मनीष मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. मृदुल 18-20चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेले. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं चौकार आलाय, विकेट आली होती, बरंच काय घडलं. यावेळेस समोर पुन्हा चुकी, कारण त्या ठिकाणी पुन्हा चुकी करते आणि चुकीचं रूपांतर चेंडू गेला सीमार गप्पार. MPL चौकार. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. हलवलाय सारा मार्केट त्यानी त्याचीच हायलय हवाना. थँक्यू डीजे. मनीष शिंदळकर पहिला चेंडू आणि मनीषची ओळख का आहे आणि ती ओळख या ठिकाणी मैदानामध्ये दाखवली जाते. पहिला चेंडू 4 धावेने. समोरचा गोलंदाज आपण पाहायला गेलं तर नितेश पाटील सारखा गोलंदाज आहे. प्रेशर रिलीज केला जातोय. 29 धाव्यांचं टार्गेट आहे. आतापर्यंत 13 धावा धावफलकावर ज्या प्रकारची फलंदाजी करतोय. पहिला चेंडू पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला मयूर पडेलकर होता. चांगलं क्षेत्ररक्षण, कॉम्बिनेशन फील्ड, सिंगल धाव सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड. 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 14 धावा धावफलकावर. एक हार्ड हिटर म्हणून नेहमीच ज्याच्या बॅटमधून एक विस्फोट पाहायला मिळतो असा मनीष शिंदळकर दुसरीकडे 2 चेंडू 5 धाव्यांवर खेळतो. जतीन सिंगल धाव, डिफेन्सिव्ह मूड, पुश करो खुश रहो असं पोझिशनमध्ये आपण नेहमीच पाहतोय. एक सलामीर बॅटर ज्याच्यावर आशा आहेत, अपेक्षा आहेत, तो दुसरीकडे आहे. यावेळेला मनीष देखील तेच दर्शवतोय. अच्छे का सन्मान करो, बुरे का अपमान करो, ही क्रिकेट की रणनीती आहे आणि या रणनीतीवर खऱ्या अर्थानं आतापर्यंत साजेसा खेळ करत असताना 2 बॅटर आपण पाहतोय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. नितेश पाटील आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. 13-13चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. सन्मान दिला हलक्या हातानं चेंडूला. सिंगल साठी 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती 29चा पाठलाग करत असताना आतापर्यंत सायबा बीचा संघ. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. काय खेळकार घडणार आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, जतीन आणि मनीष. काय इकडून तेजस 11 संघ कमबॅक करेल की. आता कंपॅरिझन जर बघितलं ना तर तेजस 11चा संघ 11 धावा होत्या, 2 गडी बाद. सायबा संघ 17 धावा 1 गडी बाद या पोझिशन मध्ये आहे. नखेरकार 12-12च्या समीकरणाला आणून सोडलंय. काय खेळकार घडणार आहे या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. 12-12चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलंय, जिकडे नवीन गोलंदाजी मार्कवर 3रं षटक मार्गस्थ आहे मयूर पडेलकर. जितकी जबाबदारी मयूरवर आहे तितकी जबाबदारी 2 बॅटरवर सुद्धा असणार आहे, जतीन आणि मनीषवर. पहिला बॉल हलक्या हातानं दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिले गेले सिंगल साठी. पहा या प्रकारच्या मॅचेस हाय व्होल्टेज होतात आणि हाय व्होल्टेज होण्यासाठी त्या प्रकारचं काम मैदानाच्या आतमध्ये करणं खूप गरजेचं असणार आहे. आणि कुठला खेळाडू तो मैदानाच्या आतमध्ये काम करून दाखवेल हे नरी कालवेल सांगणार आहे. मयूर पडेलकर पुन्हा एकदा मनीष समोर सज्ज होतोय. 18 धावा धावफलकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इकडे काय घडलं. बॅटची एज, चेंडू गेला भाऊच्या हातात. मनीषला मैदान सोडावं लागलंय. दुसरा हादरा टीम साईबाबी संघाला. गॉन. भाईचा
थँक्यू डीजे. मृदुल मगाशीच उल्लेख झाला होता, या प्रकारचे मॅचेस हाय व्होल्टेज म्हणून ओळखले जातात आणि इकडून ब्रेक थ्रू आलाय. मयूरने आपलं काम करून दिलं या पहिल्या 2 चेंडूमध्ये. आता नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखलतोय मिस्टर सुमित कदम. जबाबदारी खूप आहे. चला टायमर ऑन आहे, लक्ष द्या. 2.2 चेंडूचा खेळ चाललाय. 18 धावा धावफलकावरती, 2 गडी बाद. ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू आतापर्यंत आणून दिलाय. हो फुल टॉस चेंडू यष्टांच्या बाहेर असं आमच्या पंचाने सांगितलंय आणि नो चेंडू घोषित केलाय. नक्कीच अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होते. आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 20 धावा धावफलकावर येत असताना 19 धावा. येणारे 10 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असताना एकीकडे सुमित कदम आहे तर दुसरीकडे जतीन. म्हणजे कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं कौस्तुभ तर हे सलामीवर बॅटर होते. एकीकडे सुमित होता, दुसरीकडे जतीन होता. दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. यावेळेला संधी दिली होती. गौरव पाटकर असेल, मनीष हेंडळेकर असेल, मनीषनी त्याचं काम केलं आतापर्यंत. ज्यासाठी ओळखला जातो एक हार्ड हिटर म्हणून नेहमीच मनीष VPL सारखी स्पर्धा असेल प्रभावित करून सोडलं होतं. परंतु यावेळेला काय पुन्हा एकदा यावेळेला लॉसन कोरिया चांगला फटका. लोअर फुलटचचा चेंडू होता. एक संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलं जातोय. यस डीजे. चौकात राहतोय उभा बाजूला त्याच्या भरते सभा, बाजूला त्याच्या भरते सभा, बाजूला त्याच्या भरते सभा. नावाचा त्याच्या हाय दबदबा कुणाचा चालत नाही. थँक्यू. एका बाजूने विकेट जातात, दुसऱ्या बाजूने जतीन प्रेशर नाही घेत. ही सर्वात जमेची बाजू आतापर्यंत साईबाबी संघासाठी झाली गेली. या प्रकारचे धावांचा पाठलाग करत असताना कुठल्या माइंडसेटने कशा प्रकारे गेम चालवावा आणि आतापर्यंत तेच मैदानाच्या आतमध्ये करून दाखवलंय जतीनने. अटॅकिंग फिल्डिंग आता लावली गेली. 24 धावा धावफलकावरती आहे. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. जतीनने आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान, खूप महत्वपूर्ण योगदान आतापर्यंत या 29च्या पाठलागला करत असताना पुन्हा एकदा टॅपच्या साहाय्याने सिंगल रन. दबाव नाही आहे. या अगोदर दबाव बनवला होता परंतु त्या चौकाराने पूर्णपणे दबाव निघून गेलाय आणि दबाव आता पूर्णपणे तेजस्वीवर आला गेला. नक्कीच. आणि त्या कारणास्तव यावेळेला एक रिलीज फील करतोय. स्मित हास्य आहे. प्रत्येक साईबा ए संघ असेल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य. अर्थातच संघ यावेळेला सन्मानजनक परिस्थितीमध्ये आहे. यावेळेला जर का डायरेक्ट हिट असता तर वेगळं काही तर दृश्य पाहायला मिळालं असतं. पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली जाते. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 26. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज तोपर्यंत येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. शेलके छोट्या बाईचा आहे तो लय जीव लग जीवाचा, लय जीव लग जीवाचा आहे तो लय जीव लग जीवाचा. 491 नंबर वाल्यांचा नाद नाही कुणीच तो करायचा, तो करायचा नाद नाही कुणीच तो करायचा. वैजोल्यावाल्याचा नाद नाही करायचा ध्यानात तुम्ही ठेवा ना, वैजोल्यावाल्याचा नाद नाही करायचा ध्यानात तुम्ही ठेवा. थँक्यू मृदुल. 2 दिवसामध्ये बरंच काही घडलंय. कालचा सामना मला आठवतोय. ओम साई इच्छा आणि JKCC अर्नाला 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. पहिला समोर मारला होता. 4-13 गरज होती. क्या बात आहे. एका चेंडूमध्ये 4 धावांची गरज असताना जो भागेशने जे एफर्ट लावलं होतं त्या एफर्टने आतापर्यंत तो चौकार नाही तर JKCC संघ टॉप 6 मध्ये दाखल झालाय. ही सर्वात मोठी अचिव्हमेंट राहिली गेली आतापर्यंत. कौस्तुभ फक्त भागेश नव्हे तर त्या मॅचमध्ये परेश दहिभावकर असेल, चेतन कदम असेल, स्वर रेडीज असेल, प्रत्येकानं फुल एफर्ट दिलं होतं. आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय ना नेहमीच यशाच्या पाठी परमेश्वर असतो. आणि असं काहीच दृश्य रेहांत दुर्गेश 11चा संघ ह्या स्पर्धेबाहेर एक बिग अपसेट परंतु मॅचच्या दिशेनं वळतोय. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं वळण. 5 चेंडू, येणाऱ्या 4 मध्ये 2 धावांची अजून देखील गरज धावफलकावर. आणि अशा प्रकारचा सामना बराच वेळा आपण पाहतोय. टीम तेजस 11 खऱ्या अर्थाने एक अनुभवाचा भंडार आहे. मोठा एक्सपिरियन्स असणारा संघ, एक वसई तालुक्यातील स्टारकास्ट असणारा संघ म्हणून नेहमीच टीम
तेजस 11 संघाकडे पाहिलं जातंय. नवीन फलंदाज यावेळी एकीकडे जयेश आहे, दुसरीकडे आपण पाहतोय सुमित कदम. ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, त्या क्षमतेला आतापर्यंत साजेसा खेळ केला जातोय. 4-2चं इक्वेशन असताना काय घडेल काय बिघडेल ती येणारी काळवेळ दर्शवेल, परंतु आतापर्यंत करण गवळी बाबू ह्या गोलंदाजानं देखील प्रभावित केलंय. अटॅकिंग फील्ड आहे, अटॅकिंग फिल्डिंग लावली. 4-2चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले आणि करण समोर चिचू बॅकफुटला जाऊन सिंगल रन. दबाव नाहीये, मी अगोदरच म्हटलं होतं दबाव नाहीये. अंडरम बॉक्स क्रिकेटमधील महाराष्ट्रभर भ्रमण करणारे असे एका नामांकित असे पंच, ज्या पंचांनी खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं अंडरम क्रिकेटला एक वेगळी शिस्त लावली, असे आदरणीय सन्माननीय अजित निकम सर. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. गुरुदत्त क्रिकेटला आयोजित मनवेलपाड्याच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. वेलकम अजित निकम सर. चला 3-1चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. कारण समोर पुन्हा एकदा हो बेगबान चेंडू होता, फेकी नाहीये आणि त्यामुळे साईबाबी संघ विजयी होतोय आणि टॉप 6 मध्ये दाखल होणारा संघ, त्या संघाचं नाव आहे साईबाबी